ठेवशील ती साडी तुझा बाप तुझ्यासाठी घेऊन देईल. आणि एवढंच काही, अरे 50,000ची नाही, अरे गुलाबजामचं जेवण आणि तालुक्यातलं मोठं कार्यालय घेऊ. खरं सांगू का, बापाचा अंतकरण असे, खिशात काही जरी नसलं तरी पुरीला म्हणतो हाय नव तुझा बाप, काय काळजी करते तू. आणि मग असा पहाडासारखा संघर्ष होता एका लेकीच्या आयुष्यात उभा असतो. सज्जनाहो, अंतकरण दाटून आलं तेवढ्यात म्हातारी म्हणती राहिलेलं कर्ज फेडा आणि मग पुरीचं लग्न करा. खरं सांगू का, आई तुमच्या डोळ्यात लगेच पाणी येतो बरं का, पण बाप रडायला फार अवघड आहे. बापाला रडताच येत नाही जवळजवळ, पण तो रडतो कुणासाठी हे बी ऐका. त्याचं हृदय दाटून आलं ज्या दिवशी पुरीला पाहुणे बघायला आले ना महाराज. पार्टी लई मोठी आहे, हुंडा कसा द्यायचा हे त्याला माहिती नाही, पण त्या दिवशी मात्र रात्री बाप रडत होता. आणि मग पत्नी म्हणली काय झालं, काय नाही म्हणले, हुंड्याचे पैसे कसे द्यायचे मला बी प्रश्न पडलाय, पण या घरात जर आपली लेक गेली तर लई कल्याण आहे. आणि खरं सांगू का, त्या रात्री हुसमारून रडत होता बिचारा. त्याचा आयुष्यात कधी न रडणारा बाप आज लेकीच्या कल्याणासाठी रडत होता. खरं सांगू आई, लई मोठं लग्न केलं लेकीचं, फार मोठं लग्न केलं. ज्या दिवशी पोरगी मंडपात उभी होती ना त्या दिवशी तिचं लक्षच नव्हतं कॅमेऱ्याकडे. हा, तिची मैत्रीण म्हणते दीदी अरे बघ की कॅमेऱ्याकडे, कॅमेरामॅन म्हणतो जरा थोडं स्माइल ठेव, आज कशाचं हसायला येते का माहिती का महाराज. आज तिला आठवण होती तिच्या बापाची. आईला म्हणते आई अरे माझा बाप नाही दिसत. आई म्हणते तुला हळदी लागल्यापासून अजून जेवला नाही बरं का तू, एकदा जाऊन मिठी मारून घे. आणि मग कुठे नाही म्हणले, मंडपाच्या मागे उभा असेल. बिचारा मंडपाच्या मागे एकटा उभा होता. आचार्याचे किती द्यायचे, कार्यालयवाल्याचे किती द्यायचे, कुणाचे किती पैसे द्यायचे. बाप स्वाभिमानी वाळा, त्याचा कणखरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचा हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. सज्जन हो, अंतकरण दाटून आलं. घर बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो वेडा पिसा एक पैशासाठी. आज हृदय दाटून आलं होतं, काय समजत नव्हतं काय करावं. पोरगी म्हणती बाबा अरे मी बोट ठेवलं ती साडी घेऊन दिली तुम्ही माझ्यासाठी. आणि खरं सांगा, इथं बसलेल्या काही महिलांचे डोळे भरून आले. मी सांगितलं ना तुमचं अंतकरण लई 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 हळवय, तुमच्या लगेच डोळ्यात पाणी येतं, पण बापाच्या डोळ्यात पाणी येत नाही बरं का. पण बाप कुणासाठी रडला ऐका ना सज्जनो, आयुष्यभर न रडणारा बाप आज बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी. आणि जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ज्या दिवशी मुलगी सासरी निघाली ना, बरं आता मी बाप नाही सांगायला आलो, मला फक्त मुराळी सांगायचं आहे. हा मुराळी किती दुर्लभ आहे ऐका. आणि हा मुराळी जर कुणात लपलाय तो या उदार अंतकरणावाल्या बापाच्या अंतकरणात लपलेला आहे. आणि मग फार मोठं लग्न. पोरगी म्हणती बाबा अरे बोट ठेवलं ती साडी घेऊन दिली राव, पैसे नव्हते खिशात कुठून आणले. तो म्हणतो तुला काय करायचे बाई, लग्न तर चांगलं झालं ना तुझ्या मनासारखं. ज्या दिवशी पोरगी सासराला गेली ना, भाकरी थापायला बसली पण भाकरीकडे लक्ष नव्हतं. सासूबाई म्हणते हे सुनबाई अरे भाकरी जमत नाही का. म्हणजे काय नाही हो सासूबाई. अरे मग दाराकडे का बघती, अरे मग चुली का बघती. काय नाही म्हणजे चुलीच्या जळ्या लागतात म्हणून डोळ्यात पाणी येते. 8 दिवस झालं बाप काय येईना, पुरीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. सासू म्हणते ए सुनबाई अरे कशा बाई रडती. सुनबाई म्हणते काय नाही चुलीच्या जाळ्या लागतात. इथं बसलेल्या लेकीला मी विचारन चुलीच्या जाळ्या लागतात म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी का बापाची आठवण येते म्हणून. हा, बापाची आठवण येते म्हणून मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. पण खरं सांगू का महाराज, पुरीचा बापाचा डायबिटीस ब्लड प्रेशर कमी जास्त झाला हे पुरीलाच माहिती. अहो त्याला ठसका लागला, उचकी लागली तरी ती जर हृदय दाटून येतं. असं प्रेम या जगाच्या पाठीवर कुठं नाही. आता हृदय दाटून आलं. इथं बसलेल्यांचं काहींचा बाप जिवंत असेल, गाड्या काहींचा गेला असेल, पण फार प्रेम केलंय त्यांनी आयुष्यात. खरं सांगू का, या लेकीला कुठल्याही लेकीला इचरा, आधी परिस्थिती लई भारी नव्हती महाराज, पण लई मोठं लग्न केलं बिचारीचं. फार मोठ्या लग्नात मोठा सोहळा उभा केला. आणि त्या दिवशी तिचा बाप तिच्या समोर येण्यासाठी धाडस करत नव्हता. आज सासराला गेलेली लेक 20 दिवस झालं बापाची आठवण यायला लागली. बाप काय येईना, लेकीच्या डोळ्यातलं पाणी काय थांबाना. 21वा दिवस उजाडला आणि नेमका बाप दारात उभा राहिला. बाप दारात उभा राहिला आणि बापाने आवाज दिला ए बाई येऊ का घरात. एवढंच म्हणली, एवढंच बाप म्हणला. मुलगी धाडकन उठली आणि कडकडून जाऊन बापाला मिठी मारली. आणि जशी मिठी मारली ना महाराज तशी पोरगी रडायला लागली. बाप म्हणतो लोक चांगली नाहीत का बाई. पोरगी म्हणती बाबा लोकमत चांगली येतो, मग कशा रडती. म्हणजे आठवण यायला लागली. कधी बाप असं झालं कासावीस प्राण झाला, पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि मासा जसा तडपडावा तशी अंतकरणाची पुरीची अवस्था झाली. आता मात्र हवे ना बा. हे खरं सांगू का, विराट कोहली रोहित शर्मानं या स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत रन काढले. भारतासाठी हाय व्होल्टेजची मॅच होती महाराज. एका रनावर मॅच होती. कोण जिंकल म्हणून सगळ्यांनी मुठी आवळून बसले होते. फटाकडे वाजवण्यात भारत सज्ज होता, पण एका रनासाठी
बापासाठी मॅच आली, हार्टबीट्स वाढले होते, पण या 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 स्टंप पासून त्या स्टंप पर्यंत आमचे खेळाडू पोहोचले. अखंड भारताने टाळ्या वाजवल्या. पण तुमचा आणि माझा बाप या बांधावनी त्या बांधावनी घाला. हे त्याला स्ट्रोक बसला असता गड्या, त्यांनी पेन किलरचं इंजेक्शन घेतलं, सलाईन लावलेली महाराज. पण मला सांगा, जर विराट कोहली रोहित शर्मासाठी टाळ्या वाजवल्या, मग तुमचा आणि माझा बाप या बांधावनी त्या बांधा पोचला, त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे गड्या? बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली करवंडी वाळवणी, जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा. मुद्दा संपत आलेला आहे महाराज. बापानं लेकीनी बापासाठी रडावं याच्यात नवल नाहीये. आता मात्र बाप लेकीसाठी रडायला लागला. लेक म्हणती, बाबा अरे तू मला का रडायला आलं? बाप म्हणतो, तू गेल्यापासून डायबिटीजची गोळीच गावली नाही मला. हे बाई, अरे लय कस तरी होतंय रे, अरे तुला कधी मिठी मारतो असं झालं. सजना हो, बाप ढसा ढसा रडतोय, लेकीच्या डोळ्यात पाणी यावं याच्यात नवल नाही. कारण यांचं मातृत्व हळवाय, यांच्याकडे जिव्हाळा आहे, यांच्याकडे प्रेम आहे, यांच्याकडे आत्मीयता आहे. आई, तुमच्या डोळ्यात पाणी येणारच आहे, लेकीच्या डोळ्यात पाणी यावं. बालाजी महाराज याच्यात नवल नाही, पण लेकीसाठी बापाच्या डोळ्यात पाणी यावं हा मुरारी दुर्लभ आहे. तुकोबारांनी सांगावं, ए विठोबा तुला यावं लागल, याच्यात दुर्लभता नाहीये. पण तुकोबारांचा परमार्थ नामस्मरण आणि मृत्यू लोकातलं परमार्थाचं सामर्थ्य पाहून जगाचा मालक तुकोबांसाठी मुरारी यावा हा मुरारी दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मग आले जगद्गुरु तुकोबाराय. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. तुकोबाराय इथले नाहीत, ते आले कुठून याला प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे बोलिले ऋषी सातवावे वर्ताया, सातवावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग, आडराणी वरणे जग. झाडू संताचे मार्ग, आडराणी वरणे जग. हे बोलिले ऋषी सातवावे वर्ताया, सातवावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग, आडराणी वरणे जग. झाडू संताचे मार्ग, आडराणी वरणे जग. हे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले ऋषी सातवावे वर्ताया. आलो याची कारणासी. बोलिले ऋषी सातवावे वर्ताया. वाजवा जोरात टाळी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास. बोलिले जे ऋषी साच भावे भरताया, झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग. सजना हो, या आड रणात भरलेल्या जगाला आणि मग संत समाजासाठी आले. महाराज संत समाजासाठी आले, पण समाजाला संत कळले नाहीत. ऐका, त्यावेळेस समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. आहे का इकडे एखादा संत ज्यांच्या शर्टाला खिशे आहेत ते संत कसे असते? आम्ही बी नाही म्हणजे बरं का. पण ज्यांनी सदरे घातले पण ज्यांच्या सदरेला खिशे नव्हते ते संत होते. अखंड जया तुझी प्रीती, हे अखंड जया तुझी प्रीती. हे मजते तयाची संगती. हे मग मी कमळापती.
अखंड जया तुझी प्रीती मजदी तयाची संगती हा मग मी कमळापती तुझबाना कंटाळा पडून राहीनत येठा उगाची संताची पाय अखंड दया तुझी म्हणून आले संत समाजाच्या उद्धारासाठी आले जनांचा जडाचा आणि जीवाचा उद्धार करायला तुकोबाराय आले पण तुकोबाराय समाजाला कळले नाहीत मंबाजीला काठीने मारलं महाराजांना काठीने मारलं आणि तरी तुकोबाराय मंबाजीकडे तेलाची वाटी घेऊन गेले मंबाजी तुमचे उपकार मानायला आलो मंबाजी म्हणतो तू काय येडायस का अरे मारल्यावर कुणी उपकार मानतं का मला खरं सांगा काठीने मारलं तरी मंबाजी तुकोबाराय मंबाजीचे उपकार मानायला लागले आपल्याला काठी उगारली तरी उभ्या रस्त्याने जाऊ द्यायचं नाही आपण काठीने मारलं तरी उपकार मानायला मंबाजी म्हणतो तू का अरे काठीने मारल्यावर कोण उपकार मानतं का अरे म्हणले तुम्ही मारलं म्हणून लई वेदना झाल्या आणि एवढ्या जखमा दुखत होत्या रात्रभर तुका झोपला नाही बायकापूर उशाला बसती सगळी रडत होती आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनाला उभा राहिलो टाळकरी म्हणतात महाराज तुमचं लक्ष लागत नाही महाराज सांगतात खरं सांगू का मंबाजी खरंच कीर्तनात लक्ष लागत नव्हतं म्हणून आलो तुमच्याकडे तेलाची वाटी घेऊन कशासाठी आला तुका तुमचे उपकार मानायला आलो अरे पण मारल्यावर कसं उपकार म्हणजे मारलं म्हणूनच उपकार मानायला आलो तुम्ही जर मारलं नसतं तर या जखमा दुखल्या नसत्या आणि जेवढ्या तीव्रतेनं तुम्ही मारलं तेवढ्याच तीव्रतेनं जखमा दुखल्या आणि तेवढ्याच तीव्रतेनं तुम्ही मारल्यामुळे मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो आणि मग असं असणारं जगद्गुरु तुकोबारांचं जीवन हे समाजाच्या परी समर्पित होतं सज्जना हो काहीच समजत नव्हतं महाराजांना काय करावं आवली म्हणती महाराज ओ महाराज अरे बास करा परमार्थ मग आवले काय करू आवली म्हणती प्रपंचात लक्ष घाला नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया आवले या माया जाळात माझं लक्ष लागत नाही आवले माझा परमार्थ एक दिवस माझ्या विठोबाला इथं घेऊन येणार आहे आवली काय म्हणती माहिती का तुमचा विठोबा असेल तरी ना म्हणली काय म्हणली काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि म्हणले हे बाजनाला गेले नाही लक्ष झालं का तुमच्या काळ्या विठ्याचा मुडदा बाण कुणाशी तुकोबारांची नाही आवलीची बाण विठोबाशी काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि आमची हे बाजनाला गेली तुकोबारा सांगतात आवले अरे कशाबाई बांधती आवली म्हणती अहो कधीतरी घरी थांबत जा आवले अरे काय करू घरी थांबून काय नाही म्हणले आज पाहुणे येणार आहेत आज घरी थांबा नाही तर लय बांधणं होत्या बघा आता तुकोबारांची बायको बांधायला लय खतरनाक होती माझ्या माय बापा बरे नाही केले पदरी बांधले भिकाऱ्याच्या मग महाराज बी म्हणतात आम्ही सदैव सुडके जाऊ पुरती भिके कुत्री राखती आणि मग जगद्गुरु तुकोबार आहे महाराज तुकोबारांची बायको बांधणारी होती बरं का बायको बांधणारी असती तर संसाराला मजा आहे आता आम्ही बांधायला घरीच नाही त्यामुळे आमचा त्या सोडून विषय काय होते सुनील आम्ही घरी गेलो की बायका पुरं झोपलेले असतात परत सकाळी उठून निघावं तरी बायका पुरं झोपलेले असतात एका दिवशी लेख अशी निहार तोंडाकडे बघते लेख म्हणते आई कोण आहे बुवा म्हणलो बाप आहे तुझा कोण आहे काय म्हणते सांगायचं तात्पर्य सजीराव प्रत्येकाला वाटतंय बरे महाराज मंडळीचं आज इकडे एक पाकिट तिकडे एक बरं चाललंय बरं काहीच नाही तुम्ही गाडीत बसल्या तुम्हाला 4 दिवसांनी कळून कसं काय असते अहो घरी सोपं आहे का एवढं महाराज 1000-1500 किलोमीटरचा प्रवास करणं आज कुठं रत्नागिरीला तिकडून इकडे निघालोय किती मोठा प्रवास आहे छोटा पल्लाय का लगेच रात्री कीर्तन करून उद्या काल्याचं कीर्तन आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य आणि म्हणून साऊंड सिस्टीम वाल्यांची आमची थोडीच काय भांडणं असतात आम्ही थोडीच त्यांना पैसे दिल्यात आम्ही त्यांना सारखा आवाज वाढवला चांगली सिस्टीम आहे पण त्यांना सांगायचं तात्पर्य काय असते रोज 2-2 कीर्तनाने थोडा आवाज गेलेला असतो काय माहिती का ऑपरेटर वर असते चांगलं ऑपरेटर एवढ्यात साऊंड सिस्टीम लावणं हे बंदिस्त आहे मला माहिती आहे सगळीकडून आवाज परत रिटर्न येतोय हे रोजचा अनुभव आहे त्यामुळे आता थोडं तुमच्यावर बोललो तेव्हा तुम्ही बी आमच्यावर लक्ष ठेवा या ठिकाणी चांगली सिस्टीम आहे त्यांची वाजवा त्यांच्यासाठी अजून एकदा ते तरी जरा निहार येत नाही तर काय काय साऊंड सिस्टीम एका ठिकाणी म्हणलो एकच बॉक्स होता म्हणलं गाड्या मिक्सर घेऊन ये ते करून मिक्सर घेऊन आले म्हणलं महाराज काय बारीक करायचं म्हणलं काय नाही बारीक करायचं बाबा म्हणलं या ठिकाणी चांगली सिस्टीम आहे आमच्या भाऊची ऐका ऐका सजन काय आहे थोड्या थोड्यामध्ये फवारण्या करायला लागतात रोग पडत नाही लक्ष नाही का सजन आवली म्हणती महाराज अरे त्या काळ्या विठ्याचा मुडदा गेला आणि निघाले भजनाला तो येत नसतो महाराज हे आवले अरे त्यांनी शब्द दिलाय मला तो येणार आहे आवली म्हणली महाराज
अहो असेल तर येईन ना विठ्ठल. मग पुढे निघाले तुकोबाराय, भंडारा, भामचंद्र, घोराड्या डोंगर आणि या तिन्ही वाटेने आवली महाराजांच्या मागे भाकरी घेऊन निघाली. ज्या वाटेने तुकोबारांची पदस्पर्श लागली त्या वाटेला विठ्ठल विठ्ठल आवाज मातीतून येत होता. आवली मध्यापर्यंत गेली आणि तेवढ्यात पायात काटा रुतला आणि जसा पायात काटा रुतला आता मात्र समजेना काय, आणि तेवढ्यात आवलीच्या मुखातून शब्द आले, काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि यांना भाकरी घेऊन आली. एवढंच म्हणली, छोटासा काळा विठ्ठल समोरच उभा राहिला. आई साहेब, अरे बोलावलं का तुम्ही? अरे मी कधी बोलावलं? आताच तर म्हणले काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला. आणि म्हणले तुझं नाव? म्हणले माझं नाव बी विठ्ठल. म्हणजे अवघडच झालं, तुझं नाव विठ्ठल आणि काय करतो इकडं? गुरु सारख्यात म्हणले इकडं. आणि मग आता तुम्ही म्हणले ना पायात काटा रुतला म्हणून आलो. आला कशासाठी? तुमच्या पायातला काटा काढायला आलो. आणि तुला काढता येतोय? काय बोलता आई साहेब, लय मोठ्या मोठ्यांचे काटे या पठ्ठ्याने काढले, तुमचा लई किरकोळ आहे. म्हणले कुणा कुणाचा काढला? म्हणले रावणाचा काटा मीच काढला, अजून कंसाचा मीच काढला, अजून महाबळभट्ट मीच पळवला आणि पुतणीला तर सुधरूनच दिलं नाही. तुम्ही काळजीच करू नका आई साहेब, तुमचा काटा असाच काढतो, पण त्याला तसा नाही, तुमचा पाय हातात द्यावा लागेल. माझा पाय आणि तुझ्या हातात? अरे येडा आहेस का विठ्ठला? अहो नुसतं हातात नाही, मांडीव ठेवायला लागेल. विठ्ठला पाय कशाला हातात पाहिजे? काय म्हणणं माहिती का जगाचा मालक? आजपर्यंत या वाटेला तुकोबारांना गुराखी दिसता नव्हता, पण आवलीला मात्र हा पाहुणा आधी दर्शन द्यायला आला होता. काय आवलीचा परमार्थ होता? ती काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेली तरी विठ्ठल पायातला काटा काढायला आला. ऐका सजनाओ, विठ्ठल म्हणतो आई साहेब द्या ना तुमचा पाय हातात. अरे पण कशा बाहेर? काही नाही म्हणले, लई मोठ्या मोठ्यांचे काटे काढले हो, पण त्यांचे काटे काढल्यानंतर पायच हाताला लागले नाहीत. आज तुमचा पाय हातात मिळावा हे भाग्य लाभावं म्हणून तुमचा काटा काढायला आलो. आता मात्र डोळे भरून आले. आई साहेबांना समजत नव्हतं काय करावं. महाराज सहज हातावर पाय ठेवला आणि मग विठ्ठलाने जिभेचा तुका घेतला. जखम खोल गेली म्हणून वरची सर्व माती पुसून काढली आणि परत तीच माती आपल्या जिभेला लावली. संत चरण रज लागता सहज, हा वासनेचे बीज. आणि मग खऱ्या अर्थानं आवली म्हणली विठ्ठला, अरे नुसता हात ठेवला तरी वेदना संपल्या रे. विठ्ठल म्हणतो आई साहेब ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर मी हात ठेवलाय त्यांच्या वेदना संपवल्यात आजपर्यंत. ते प्रतिकूल प्रारब्धात होते, ते मी हात ठेवल्यामुळे अनुकूल प्रारब्धावर आले. आई साहेब म्हणतात विठ्ठला अरे खरं सांग ना कसा काढला काटा? आई साहेब खरं सांगू का? अहो नुसतं बघितला असता तरी काटा निघाला असता. म्हणजे काय रे? म्हणजे काय नाही, तुकोबांना विचारा, रावणाचा काटा काढायला तो माझा काटा काढायला आला. आणि मग निघाले आई साहेब. माग बघितलं तो विठ्ठल दिसाना. खरं सांगू का? तो प्रत्येकासाठी येतो न सांगता तो माकडो येते अंतर. महाराज त्याचं अंतकरण दाटून आलं आवलीचं. आवली गेली, तुकोबाराय जेवायला बसते, भाकरी खायला बसते आणि तुकोबाराय सांगतात आवली म्हणते महाराज घ्या आता खाऊन. बरं रामकृष्ण महाराज, आवली म्हणजे अशी बाईक होती जी तुकोबांच्या आधी जेवत नव्हती. नाही कळलं का तुम्हाला? आपली चपाती करता करता दीड आणून घेतली. आता तिची तरी काय चुकी आहे? ते वडापाव खाऊन येते म्हणल्यावर तिला माहिती झाले ते काय थांबत नसते, वडापाव खाऊन येते. हा आवली म्हणते महाराज घ्या जेवून. आवली म्हणते आवली अरे पायाला काय झालं? म्हणले काय नाही. म्हणले काटा रुतला. आणि मग कुणी काढला? कुणी काढला म्हणजे काय म्हणता? मी म्हणले काळ्या विठ्ठ्याचा मुर्दा गेला आणि एक छोटासा विठ्ठल समोर उभा राहिला. आवले या वाटेला आणि विठ्ठल 42 वर्ष तुकोबा या वाटेला आहे, अजून तो कोण आला नाही. तुला कस काय दिसला? अहो मी काय खोटं बोलते का? आणि मग काय नाव घेतलं? नावच विठ्ठल घेतलं. आणि मग काय म्हणला? तो म्हणला माझी आई मला विठ्ठलच म्हणती, मला वाटलं आईनेच बोलावलं का काय नु, म्हणून तुमच्यासाठी आलो. आणि मग म्हणलं काटा काढायला आलो. आणि मग तू काय म्हणली? मी म्हणले येतो का तुला काटा काढता? मग तो काय म्हणला? महाराज तुम्ही एवढे प्रश्न विचारताय कशाला? सांग ना आवले तो काय म्हणला? अरे तो म्हणला रावणाचा काटा मी काढला. म्हणले तुमचा लय किरकोळ आहे. तो कोबारा उठूनच उभे राहिली, थरथर अंग कापायला लागलं. हे आवले अजून काय केलं? काही नाही म्हणले माझा पाय घेतला हातात. आणि मग काय नाही, जिभेचा धोका घेतला, जखम पुसली आणि जखमची माती त्यांनी जिभेला लावली. आता तो कोबारा राहायला लागले. तो कोबारा सांगतात आवले अरे 42 वर्ष तू काय वाटेला आहे? अरे लई परमार्थ केलाय, लई भजन केलंय, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी विठ्ठलाचं भजन केलं, आजपर्यंत या वाटेला गुराखी दिसला नाही. आवले जो तुझ्या पायातला काटा काढायला आला तो साधारण गुराखी नव्हता, तो पंढरीश परमात्मा जगाचा मालक विठ्ठल होता जो तुझ्या पायातला काटा काढायला आला. आणि मग आवली म्हणते महाराज मग तो माझ्यासाठी आला आणि मग तो तुमच्यासाठी का नाही आला? येणारे आवले गरुडाला निरोप दिला. गरुडा अरे तू सांग. गरुड म्हणला महाराज माझा काही निरोप देवाला जायचं नाही. मग काय करू गरुडा? पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीच्या हातात देवाचे पाय, लक्ष्मीला सांगा मग तुमचं काम झालं म्हणले.
आणि मग लक्ष्मीने सांगितलं महाराज देव झोपलेत, आता मी त्यांना उठवत नाही. मग काय करू आई? तू का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. म्हणले शेषाला सांगा, मग तुमचं काम झालं. शेषाने सांगितलं महाराज काल्या मर्दनात लय मार खाल्लाय म्हणले मी, आता परत काय मी वाटेला जाणार नाही. काल्या मर्दनात चिंडू गेला, पेंढे गेला, गडबडी झाल्या. सांग पेंढा हरीचाचे पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला झालाय विडा पिसा सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला कसा. आणि मग वारीच्या वाटेवर काही संत निघाले. तुम्ही सनकार मनविंदा कृपावंत एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. संत संकाधिकाचा निरोप आला आणि जगाचा मालक तुकोबारांना घ्यायला आला. तुकोबारा संत देवा तसं जायचं नाही, पाहुणा विलमुख जाता कामा नाही. निर्याण काळ प्रसंग याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तुकोबारांनी देवाचा हात धरला. देवाचं पहिलं पाऊल तुकोबारांच्या घरात पडलं आणि मग अभंगाचं पहिलं ऋषिकेशी
काय करोपचार कोप मोडकी जर्जर अल्पशा बुद्धीनं अभंगाचं चिंतन पहिल्या चरणावर वजन ठेवत या ठिकाणी मांडलेले सजनाव. जगाचा मालक तुकोबारांच्या घरी पाहुणा आला. हा पाहुणा आपल्या घरी येणं जवळजवळ अशक्य आहे, पण जगाच्या मालकाच्या चरणाजवळ जाण्याची पर्वणी तुमच्या आमच्या हातात आहे. पण तुकोबारांनी जे केलं, 42 वर्ष नामस्मरण केलं, म्हणून तुकोबारांच्या घरी पाहुणा आला. आपल्याला जर त्या देवाच्या चरणाजवळ जायचं असेल तर विठोबा रखुमाई ज्याची कीर्ती साऱ्या जगतात ताली ताली ताली. या महाराष्ट्राच्या आज आपल्या श्री क्षेत्र तुळजापूर भवानीच्या या ठिकाणी यसाजी कंक बहिर्जी नाही खंबीराम होते तानाजी मालुसरे राजस्थान यसाजी बहिर्जी आणि एक मावळा छत्रपती शिवाजी राजांनी सोबत घेतला. काल हळूहळू आता जो महाराष्ट्र दिसतोय असाच महाराष्ट्र 12व्या शतकात 12वं शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं शतक. या 12व्या शतकात माऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करत होते. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता तेही पहिला जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळ या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू. पाना फुलांना भरला सनई चौगडे वाजत होते, भगव्या रंग गडत होता आणि तुळशी वृंदावन सुंदर दिसत होता. पण या 12व्या शतकाच्या नंतर महाराष्ट्रावर पहिलं संकट आलं अल्लाउद्दीन खिलजीचं. थोडा ट्रबल दिन करत अल्लाउद्दीन खिलजी धावत आला आणि अल्लाउद्दीन खिलजीनं पहिली धार महाराष्ट्रावर टाकली. 8000 इस्लामिक सत्ता आदिलशाही, निजामशाही, कुतुब, मुघल, डच, फ्रेंच या सर्वांनी हाकार वाजवला आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त केला. भगव्याचा रंग अंधुक झाला, मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले, मंदिरं उद्ध्वस्त झाली. भगव्याचा रंग अंधुक झाला. दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री आज झुकल्यासारखा वाटू लागला. आणि मग कोण रोखल हे वादळ? दादा, कोण रोखल हे वादळ? हे वादळ रोखायला आता एका वादळाची गरज, आणि नुसत्या वादळाची नाही, भगव्या वादळाची गरज. कोण रोखल हे वादळ? आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज चहूबाजून येऊ लागला. स्वराज्य कसं निर्माण होईल याची चाहूल मात्र बाळासाहेब जिजाऊंना आधीच लागली. पण लागली कशी? 288 वर्ष महाराष्ट्र लढत होता आणि या 288 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये आवाज दिला. ए तुळजापूरची आई तुळजा भवानी, तुला दार उघडावं लागल. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुला दार उघडावं लागल. वणीची शब्दसुंगी, तुला दार उघडावं लागल. माहूरची रेणुका माता, तुला दार उघडावं लागल. ए बये, दार उघडावं लागल. बये, दार उघडावं लागल. दार उघड बाईजान, दार उघड बाईजान, दार उघड
दारू घेण दारू दादा ए दारू भैया दारू भैया दारू भैया दादा शब्द सुखी दारूवर आणि दारू